पेस्ट कंट्रोल ठेक्यावर किरण गामणे आक्रमक, वारंवार मुदतवाढीवर प्रशासनाला धारेवर. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासंदर्भात नगरसेविका किरण गामणे यांनी प्रशासनाला विविध प्रश्न उपस्थित करत जाब विचारला. 6 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मानधनावर घेण्याची मागणी त्यांनी केली. महानगरपालिकेचे कर्मचारी पेस्ट कंट्रोलचे काम करत असतील तर त्याच ठेकेदाराला वारंवार ठेका का दिला जातो, असा सवाल गामणे यांनी उपस्थित केला. तसेच संबंधित ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देण्यामागचे कारण काय, याचाही खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली. शहरात होणाऱ्या धूर फवारणीमुळे प्रत्यक्षात किती मच्छर नष्ट होतात आणि त्याचा नागरिकांना किती फायदा होतो, याचीही माहिती प्रशासनाने सभागृहासमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. ठेक्याला वारंवार मुदतवाढ देऊन सभागृह आणि नागरिकांची दिशाभूल केली जात आहे का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. माहिती पण मागवतात अशी माझी माहिती आहे. आपण त्याबद्दलची माहिती घ्यावी. पण मला सांगावंसं वाटतं की ह्या पेस्ट कंट्रोलचा ठेका जो आहे, वर्षानुवर्ष जर तेच आपले कर्मचारी जर काम करत आहेत तर आपण ठेकेदारावर का खर्च करतो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज भाऊंनी सांगितलं की त्यांच्या प्रभागामध्ये एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मला प्रश्न विचारायचा आहे आपल्या प्रशासनाला की ते जी धूर फवारणी करतात त्यांच्या आधी किती मच्छर मरतात आणि काय फरक पडतो, हे पण यांनी आपल्या सभागृहाला सांगितलं पाहिजे. ही फवारणी फक्त आपल्या सभागृहाची, ही नागरिकांची दिशाभूल आहे. हे आपल्या फक्त आपल्या समाधानासाठी हे फक्त फवारणी करतात, पण ते ज्या प्रकारे जे औषधं देतात ते पूर्ण वापरत नाही. कर्मचारी हे डिझेलचे जो ठेकेदार आहे, जो आपण जे सामूहिकांना पोहोचवतो, जे डिझेल पुरवतो, तेही ते पूर्ण प्रमाणात वापरत नाही. तरी पण आपण असे ठेकेदार का पोहोचले पाहिजे मॅडम? आणि मला असं वाटतं की तुम्ही पॉझिटिव्ह निर्णय याबद्दल घेणार होता तर हे त्या ठेकेदाराला कंटिन्यू आपण का मुदतवाढ देतोय, हा ठेका कुठेतरी थांबला पाहिजे. आणि जे लोक 10-15 वर्षापासून काम करतात त्यांना पण न्याय कुठेतरी भेटला पाहिजे. आपल्या काळात असा काहीतरी निर्णय व्हावा आणि याच्याने आपल्या सगळ्या नाशिककरांनाही आनंद वाटेल. जे कर्मचारी आहेत ते आपली वाट बघतायत की तुम्ही कधी याबाबतचा